या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी लक्षात घ्या। मध्य रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन कर्नाक बंदर उड्डाणपूल धोकादायक बनला असून तो पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर तब्बल 27 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जातोय। सीएसएमटी मस्जिद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचं पाडकाम सुरू करण्यात आलंय। हे पाडकाम 21 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 2 वाजेपर्यंत चालेल। या काळात सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा दरम्यानची उपनगरीय सेवा बंद ठेवण्यात आली आहे। त्यामुळे कसारा खोपोली इथून येणाऱ्या लोकल भायखळा परेल दादर आणि कुर्ल्यापर्यंतच चालवण्यात येतील। इथूनच लोकल सोडण्यात येतील। या कामानिमित्त मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील 1096 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। तर हार्बरवर पनवेल इथून येणाऱ्या लोकल वडाळापर्यंत चालवण्यात येणार असून तिथूनच पुन्हा डाऊन दिशेला सुटतील। या काळात काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील तर वातानुकूलित लोकल फेऱ्या उपलब्ध नसतील अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे। आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आता या क्षणाला आपल्या बरोबर आहेत। विनोद, कर्नाक बंदर उड्डाणपूल हा धोकादायक झालाय, त्याचं पाडकाम आज न उद्या केलं जाणार होतं, पण आता त्या संदर्भातली वेळ जी आहे ती मध्यरात्रीपासून निश्चित करण्यात आलेली आहे। काय नेमकी माहिती आहे? नक्की कर्नाक ब्रिज जे लोखंडी पूल आहे 150 वर्षापेक्षा जास्त झाला आहे, त्यामुळे त्याला पाडण्याचं काम सुरू केलं आहे आणि सकाळपासून त्या ब्रिजचे काही कटिंग केलं आहे। आता खालून जे कटिंग करणार येणार आहे आणि त्यासाठी आज 11 वाजेपासून छत्रपती शिवाजी टर्मिनलकडून जाणारे ज्या ट्रेन आहेत त्या बंद करण्यात आल्या। आपण बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी सगळं सुखसुखाट पाहायला मिळत आहे। सर्व ट्रेन या ठिकाणी ट्रेनांची आवाजाही बंद करण्यात आली आहे। दुसरीकडे अनाउन्समेंट सुद्धा चालू आहे की कुठल्या बसची व्यवस्था ही मुंबई महानगरपालिकेने केली आहे, त्यामुळे रेल्वेची जी व्यवस्था या ठिकाणी एकंदरीत करण्यात आली होती ती आता मात्र बंद झाली आहे। तर जवळपास सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही रेल्वे सेवा बंद असणार आहे। मोठा मेगा ब्लॉक 27 तासाचा मेगा ब्लॉक हा करण्यात आला आहे आणि कर्नाक जो ब्रिज आहे तो उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत 4 तुकड्यामध्ये तोडण्याचं काम केलं जाईल असंही बोललं जात आहे। आणि तशा प्रकारची सर्व तयारी आणि एकंदरीत कटिंग करण्यामध्ये लोखंडी पूल असल्यामुळे त्याला गॅस कटरने कटिंग करण्याचं काम हे सुरू केलं आहे। एकंदरीत आपण बघू शकता कशा प्रकारचे या ठिकाणी ज्या स्टेशनवरून मोठ्या प्रमाणात रेल्वे जायच्या परंतु मोठ्या प्रमाणात प्रवासी जायचा, परंतु आज मात्र कर्नाक ब्रिजवरून मुळे एकंदरीत या ठिकाणी सर्व लोकल जे आहेत ते बंद करण्यात आली आहे आणि पुढील जे स्टेशन आहे भायखळा आणि त्याचबरोबर दादर या स्टेशनवरून प्रवाशांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे। परंतु छत्रपती शिवाजी टर्मिनल ते खाली जे ट्रेन जाणार आहे छत्रपती शिवाजी टर्मिनलतून भायखळा आणि दादर बांद्रा या भागामध्ये जाणाऱ्या ज्या रेल्वे आहेत त्या लोकल रेल्वे पूर्णतः बंद करण्यात आला आहे आणि उद्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही सेवा बंद असणार आहे आणि त्या दरम्यान कर्नाकचं जे ब्रिज आहे तेही पूर्णतः तोडण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जे मेगा ब्लॉक या सगळ्याच्यात याबद्दल काही कळू शकलंय का की ज्या राज्याबाहेर जाणाऱ्या मेल एक्सप्रेस आहे त्या मध्यरात्री नेमक्या कुठून सुटतात? कारण बहुतांशी दूर जाणाऱ्या ज्या ट्रेन आहेत त्या सीएसएमटीच्या यार्डातनं सुटतात। नक्की या काही ज्या मेल आहेत त्या छत्रपती शिवाजी टर्मिनल पासूनच जातात आणि त्यानंतर मात्र काही ज्या ट्रेन आहेत त्या बांद्रा आणि दादर असे स्टेशन त्या ठिकाणी नमूद केलं, परंतु गेल्या 2 दिवसापासून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली होती की छत्रपती शिवाजी टर्मिनल या स्थानकावरून रेल्वे सेवा आजचे दिवस म्हणजे रात्री 11 वाजेपासून तर उद्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही सेवा नसणार आहे। त्यासाठी त्यांनी पर्यायी व्यवस्था रेल्वे विभागाने दिली आहे, ती म्हणजे भायखळा आणि त्याचबरोबर दादर आणि बांद्रा या ठिकाणाहून त्या स्टेशन जाणार त्या स्टेशनवरून रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे आणि तशा प्रकारची माहिती प्रवाशांना देण्यात आली आहे। त्यामुळे या स्टेशनवरून जे हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आहे या स्टेशनवरून जे जाणाऱ्या गाड्या आहेत आज पूर्णतः बंद करण्यात आल्या आहे, कारण समोरच या ही रेल्वे जी संपली त्याच्यानंतरच कर्नाक ब्रिज असल्यामुळे त्या समोरच या ब्रिजच्या खालून प्रत्येक गाड्यांना जावं लागतं, त्यासाठी ही सेवा बंद करण्यात आली आहे। आणि जे एक्सप्रेस गाड्या आहेत त्या एक्सप्रेस गाड्या 11 वाजेच्या आत ज्या
बाहेर पडल्या आहेत त्या गाड्या सुरळीत गेल्या आहेत. त्याच्यानंतरच्या ज्या गाड्या आहेत त्या मात्र समोरचे म्हणजेच दादर, बांद्रा, त्यानंतर अंधेरी इथे ज्या मोठे स्टेशन आहे त्या स्टेशनवरून सोडण्याचं काम एकंदरीत रेल्वे विभागाने केलं असल्याचं माहिती पुढे येत आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल विनोद. आणि आपण बघतोय की आता या क्षणाला CSMT रेल्वे स्टेशनवरती शुकशुकाट बघायला मिळतोय. त्यामुळे मुंबईकरांनी लक्षात घ्यावं की आता बहुतांशी ट्रेन ह्या दादर भायखळ्यापासून सोडण्यात येतात. मेल एक्सप्रेस देखील त्याची व्यवस्था दादरपासून करण्यात आलेली आहे. पुढे बघूयात आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी की मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय आणि याबाबत MPSCनं मेगा ब्लॉक बाबत नोटीस दिली आहे. उद्या होणाऱ्या MPSC परीक्षांबाबत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मेगा ब्लॉक असल्यानं उमेदवारांनी परीक्षेच्या ठिकाणी वेळेतच पोहोचावं. परीक्षा केंद्रात उशिरा आल्यास प्रवेश दिला जाणार नाही असं नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आलंय. आणि आता इतरही घडामोडी. शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार म्हणजे काळ्या दगडावरची रेष होती. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकेकाळी उद्धव ठाकरेंनी पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीकेची तोफ डागली होती आणि त्याच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते नेहरूंवर कुणीही टीका करू नये असं सांगू लागलेत. उद्धव ठाकरेंची ही बदललेली भूमिका शिवसैनिकांना मान्य आहे का असा सवाल आता सामान्य शिवसैनिकांमधून विचारला जातोय. उद्धव ठाकरेंनी 5 वर्षांपूर्वी पंडित नेहरूंवर टीका करताना त्यांना दिलेल्या चाचा नेहरू या पदवीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. आता उद्धव ठाकरेंचे खास असलेले संजय राऊत पंडित नेहरू महान असल्याचं सांगू लागलेत. पंडित नेहरूंवर कुणीही टीका करू नये अशी भूमिका संजय राऊत मांडू लागलेत. संजय राऊतांची भूमिका उद्धव ठाकरेंना तरी मान्य आहे का असाही प्रश्न आता निर्माण झालाय. काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे नेहरूंबाबत काय म्हणाले होते आणि आता संजय राऊत काय म्हणतात ते तुम्हीच पहा. नेहरूंच्या नजरेला नजर देऊन बोलण्याची ताकद त्याही वेळेला कोणाची नव्हती. आणि नेहरू म्हणाले होते की मी मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही, मुंबई मी केंद्रशासित करेन. आणि मग जो काही मराठी माणूस मुंबईच्या रस्त्यावरती उतरला, नेहरूंची जी एक मस्ती होती, चाचा नेहरू म्हटल्यानंतर येता जाताना उघड्या गाडीतून फिरायचे, मग लोकांचे हार फेकायचे, फुलं फेकायचे, मग हे परत त्यांच्यावरती फेकायचे, असं फेकाफेकी चालायची सवय. आणि ते करत करत ते जायचे लोकांमध्ये. पण मुंबईकरांनी असा काही त्यांचा तो जो काही अहंकार होता तो वटणीवर आणला की त्याच्यानंतर नेहरूंना बंद गाडीतून फिरावं लागलं. बंद गाडीतून. हा सर्वसामान्यांचा राग असतो. हा देश विकासाच्या वाटेनं पुढे नेण्यात, विज्ञानाच्या दिशेनं नेण्यात पंडित नेहरूंचं मोठं योगदान आहे. जर सावरकर विज्ञाननिष्ठ होते असं आपण म्हणतो, तर त्या विज्ञाननिष्ठेच्या दिशेनं देश नेण्याचं काम हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेलं आहे. नाही तर या हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. आज जी पाकिस्तानची अवस्था आहे, एक धर्मांध राष्ट्र म्हणून, बरं का, जे काय चाललंय सगळं, आपण पाकिस्तान नेहरूंनी तो होऊ दिला नाही. याबद्दल हा देश नेहरूंचा ऋणी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राहुल गांधींनी अवमान केल्यानंतर महाराष्ट्र पेटून उठला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली. मनसेनं आक्रमक भूमिका घेतल्यानं रणजित सावरकर यांनी राज ठाकरेंचे भेटून आभार मानलेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली. राहुल गांधींविरोधात मनसेनं घेतलेल्या भूमिकेकरता त्यांचे आभार मानण्यासाठी रणजित सावरकरांनी ही भेट घेतली. अंग्रेजों से पेंशन लेते थे, अंग्रेजों के लिए काम करते थे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात आक्षेपार्ह विधानं केली होती. त्या विधानांच्या विरोधात राज्यभर पडसाद उमटले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी तर राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याकरता चिखलीपर्यंत धडक मारली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं त्यांना ताब्यात घ्यावं लागलं होतं. महाराष्ट्रात येऊन भूमिपुत्र वीरांचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका मनसेनं घेतली होती. त्यामुळे रणजित सावरकर मनसे अध्यक्षांच्या भेटीला गेले. राहुल गांधींच्या विरोधात जी महाराष्ट्रभर निषेधाची आंदोलनं झाली
त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. त्यांना रस्त्यात अडवलं त्यांच्या कार्यकर्त्यांना, तरीही त्यांचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या सभेत गेले आणि तिथे त्यांनी धैर्याने झेंडे फडकवले निषेधाचे. त्यासाठी मी राजसाहेबांना धन्यवाद द्यायला आणि त्यांचं अभिनंदन करायला इथे आलो होतो आणि त्याच विषयावर आमची आज चर्चा झाली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. जनमानसात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. आमच्या श्रद्धास्थानांना धक्का लावला तर सहन केला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मनसेनं घेतली. महाराष्ट्राची आयकॉन ज्याला आम्ही म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असू देत, यांच्या विरोधात कोणी कुठल्याही व्यक्तीने जर वाटेल ती वाच्यता केली तर निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर मनसे, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. तर राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं स्पष्ट केलं होतं. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या महापुरुषांनी योगदान दिलंय त्यांचा अपमान खपवून घेणार नाही, हेच महाराष्ट्रानं दाखवून दिलंय. त्यामुळे पुढील काळात कुणीही अशी हिंमत करणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात अनिल परब यांच्याबद्दलची बातमी अशी आहे की दापोली इथल्या साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. खेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून परबांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. अनिल परब यांचे वकील सुधीर बुटाला त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. दापोली इथल्या साई रिसॉर्ट प्रकरणी 420 अंतर्गत माजी मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि यानंतर अनिल परबांना मोठा दिलासा मिळाला. आपला भारतीय अस्तित्वातला कायदा आहे त्यानुसार हा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. कुठेतरी यामध्ये राजकीय द्वेष दिसत होता. तसंच हा जो खटला दाखल केला होता तो भारतीय दंडविधान कलम 420 नुसार होता आणि या खटल्यात आम्ही अनेक प्रकारचे केस लॉ दाखल केले. प्रथम दर्शनी 420 खाली हा गुन्हा बसत नाही, त्यामुळे कॉशिंगचा देखील अर्ज करता येणार काय यामध्ये आणि ते होणार अशी माझी कायदेशीर जी काय आज जो काय अनुभव आहे त्यानुसार माझं असं वैयक्तिक मत आहे की कॉशिंग पण हायकोर्टमध्ये 482 खाली होईल. पुढे बोलूयात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यांना एसआरए प्राधिकरणानं दणका दिलाय. मुंबईतल्या वरळीतल्या गोमाता नगरमधील एसआरए प्रकल्पातील 4 फ्लॅट खाली करण्याचे आदेश एसआरएनं दिल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. पुढील आठवड्यात या सदनिका खाली करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे किशोरी पेडणेकरांविरोधात केलेली तक्रार एसआरएने स्वीकारल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. किशोरी पेडणेकर त्यांची कंपनी किस कॉर्पोरेट त्यांच्या परिवाराने गोमाता जनता एसआरए वरळी येथे 4 सदनिका बेनामी पद्धतीने ताब्यात घेतल्या होत्या. त्या रिकामा करण्याचा आदेश दिला आहे. पुढच्या 4 दिवसात मुंबई महापालिकेचे अधिकारी या गाळा निष्कासन इविक्शन करून एसआरएच्या ताब्यात देणार. पुढे पाहूयात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश मस्केंनी खासदार राजन विचारेंवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. राजन विचारे भयभीत झालेले असून त्यांना मच्छर जरी चावला तरी ते मुख्यमंत्र्यांनीच पाठवला असं त्यांना वाटतं, असा टोलाही त्यांनी लगावलाय. गेल्या काही दिवसांमध्ये ठाण्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आलेत आणि त्यावरून राजन विचारांनी टीका केली होती आणि त्याला नरेश मस्केंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राजन विचारे आणि ही सर्व जी मंडळी आहेत ना, एवढे भयभीत झालेले आहेत, एवढे घाबरलेले आहेत. त्यांना स्वप्नातही मुख्यमंत्री दिसतात. त्यांना जर एखादा कुठे मच्छर चावला ना तरी ते मुख्यमंत्र्यांवरती आरोप करणार आहेत. हा मच्छर आहे ना मला चावण्याकरता मुख्यमंत्र्यांनी पाठवलेला आहे, त्यामुळे त्यांच्याकडे काय आम्ही लक्ष देत नाही आहेत. ते भयभीत झालेले आहेत. त्या ठिकाणी मुलांना योगेश जानकरच्या अंगावरती सोडलं आणि जेव्हा तिथला जमाव त्या मुलांच्या अंगावर आला त्यावेळी हे स्वतः खासदार रिक्षेतून पळालेले आहेत. सगळ्यांकडे फुटेज आहे ते.
त्याच्यामुळे ते काय बोलतात त्याकडे आमचं लक्ष नाही आहे. आणि आता बातमी दीपक केसरकरांनी IAS अधिकाऱ्याच्या काढलेल्या खरडपट्टीची. हो, आज मंत्री रागवले होते. भिवंडी तालुक्यातल्या काल्हेर गावातील जिल्हा परिषद शाळेत माझी ई शाळा डिजिटल साक्षर मिशन या कार्यक्रमासाठी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री केसरकरांचं भाषण सुरू होतं आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे IAS अधिकारी ते इतर अधिकाऱ्यांसोबत मोठ्या आवाजात चर्चा करायला लागले आणि त्यावेळी मंत्री केसरकर यांना भाषण करताना व्यत्यय येत होता. त्यावेळी ते भयंकर चिडले. बघूयात त्यांनी काय म्हटलं. मैंने इसलिए नहीं आपको बोला कि आप कुछ बात कर रहे थे हमारे CEO से, और जब मिनिस्टर बोलता है तो CEO साहब आपको समझना चाहिए कि कौन सी डिसिप्लिन आपको भी फॉलो करना चाहिए. आप शायद IAS ऑफिसर रहेंगे, फिर भी आप ऑफिसर हैं और वो स्टेट गवर्नमेंट के ऑफिसर हैं. आइंदा ऐसी हरकत मैं कभी भी बर्दाश्त नहीं करूँगा, क्योंकि मैं एक सिंसियर मिनिस्टर हूँ और एक सिंसियर मिनिस्टर होने की वजह से मैं महाराष्ट्र को डिलीवर करना चाहता हूँ और बच्चों को डिलीवर करना चाहता हूँ, क्योंकि ये आने वाली पीढ़ी है जिसका जिम्मा हमारे ऊपर है. पुढे बातमी आहे श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाच्या संदर्भातली. यामध्ये आरोपी आफताबच्या चौकशीत रोज नवीन माहिती समोर येताना दिसते. या संदर्भातच आता एक नवीन माहिती समोर आली. या प्रकरणात आता श्रद्धाच्या जवळच्या मित्रमैत्रिणींची चौकशी करण्यात येते. श्रद्धा हत्याकांड प्रकरणी आज दिल्ली पोलिसांनी वसईतील एकूण 4 जणांचा जबाब नोंदवला आहे. गॉडविन रॉड्रिक्स आणि राहुल रॉय या व्यतिरिक्त श्रद्धाची मैत्रीण शिवानी म्हात्रे आणि तिच्या कंपनीतील मॅनेजर करण बहरी यांचा जबाब जो आहे तो नोंदवण्यात आला आहे. जो उसके साथ में हाथापाई हुई थी नवंबर में, और जो फर्स्ट टाइम में वो श्रद्धा ने रिपोर्ट किया था, बस वही डिटेल मैंने. उसके बाद क्या किया आपने जब आपको मालूम पड़ा तो? तब मैंने उसकी हेल्प की थी मेरे फ्रेंड के थ्रू. यहाँ पे पुलिस स्टेशन उसको भेजा गया था और हॉस्पिटलाइज. इधर बीच में क्या इसके पहले कभी श्रद्धा ने आपको बताया कि उसके, क्योंकि आप नहीं, उससे पहले मेरे को कोई जानकारी नहीं थी. मैं एक्चुअली ये सारी चीज़ें बोल चुका हूँ. मैंने कोई भी नई इन्फॉर्मेशन नहीं शेयर की. क्या वो फ्रेंड गॉडविन थे या राहुल रॉय जो था? हाँ, गॉडविन से मैंने बात की थी. गॉडविन ने हेल्प किया था पुलिस. श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आली आहे. अशा पीडित महिलांचा डेटाबेस तयार करण्याचे आदेश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महिला आयोगाला दिलेत आणि यासाठी एक विशेष टीमही स्थापन करण्यात येणार आहे. ज्या मुली आपल्या पालकांशी भांडून, घर सोडून दुसऱ्या मुलांशी लग्न करतील, अशा मुलींना लग्नानंतर काही त्रास झाला, अत्याचार झाला तर तिला आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल. त्याचबरोबर श्रद्धा वालकरचं प्रकरण एकमेव नसून महाराष्ट्रात अशी अनेक प्रकरणं असू शकतात. ही टीम अशा सर्व पीडित मुलींची माहिती गोळा करून त्यांना आवश्यक ती मदत करेल असं लोढा यांनी म्हटलंय. एक पथक का निर्माण किया जाए और बच्ची जब 18 साल से ऊपर हो जाती है तो ना उसको परिवार वाले रोक पाते हैं ना पुलिस रोक पाती है. और जब वो परिवार से झगड़ा करके भी ऐसी शादी करके जाती है तो बाद में जहाँ जाती है उसको मालूम रहता है कि अभी वापस परिवार से तो उसको कोई मदद मिलेगी नहीं. तो उसका क्या हाल होता है ये अभी हमने दिल्ली के प्रकरण में देखा. और बच्चियों के साथ ऐसा नहीं हो इसलिए पथक काम करे, ऐसे सारी अपने परिवार से, मूल परिवार से डिस्कनेक्ट हुई बच्चियों के बारे में पता लगा के उनको यदि कोई सहायता की जरूरत हो तो उनको सहायता और प्रोटेक्शन दोनों प्रदान करें. आणि आता ब्रेकनंतर बघणार आहोत एक महत्त्वाची बातमी अशी आहे की आपण सध्या बघतोय की वेगवेगळे साथीचे आजार सुरू आहेत आणि या सगळ्याच्यातच आपण पाहिलं तर कोरोनाच्या धक्क्यातून सावरत असतानाच राज्यासमोर आता नवा धोका निर्माण झाला आहे. राज्यात गोवरचे तब्बल 6,500 संशयित रुग्ण आढळून आलेत. गोवरच्या संसर्गाचा वेग कोरोनापेक्षा चौपट असल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या. गोवरच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्याची चिंता वाढली आहे. राज्यात 503 रुग्णांना गोवर झाल्याचं निष्पन्न झालंय. राज्यात गोवरचे 6,500 संशयित रुग्ण आढळून आले. त्यामुळे हा धोका किती गंभीर झालाय हे लक्षात येतं. आतापर्यंत आलेल्या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्णांचं लसीकरण झालेलं नव्हतं हे स्पष्ट झालंय. मुंबई, भिवंडी आणि मालेगावमध्ये गोवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. आपल्याला गरज आहे ती सरकारी यंत्रणा जे काम करतायत सर्वेक्षणाचं आणि लसीकरणाचं, सर्वेक्षणाचं काम तर यंत्रणा करतच राहील. ज्या मुलांना गोवर झालेलं आहे त्यांना शोधणं, त्यांना उपचार देणं, त्यांना विटॅमिनचे डोस पाजणं, या सगळ्या गोष्टी आरोग्य यंत्रणा करतेच आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी 9 महिने ते 5 वर्ष या वयोगटातली मुलं गोवर लसीकरणापासून वंचित राहिलेली आहेत त्यांना लस देणं
हे सगळ्यात महत्त्वाचं आणि अग्रक्रमाचं काम आहे. कोरोनापेक्षा संसर्गाचा वेग चौपट असल्यानं नागरिक धास्तावलेत. गोवरपासून बचाव करण्यासाठी त्याची लक्षणं काय आहेत ते पाहूयात. खोकला, सर्दी, ताप, डोळ्यांची जळजळ होणं, डोळे लाल होणं, घसा दुखणं, तोंडाच्या आतील बाजूस पांढऱ्या रंगाचे स्पॉट, अशक्तपणा आणि अंगदुखी ही लक्षणं आढळून आल्यास लवकरात लवकर उपचार करून घेणं गरजेचं आहे. तरच गोवरवर मात करणं शक्य होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात. ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांमधील हवा गेल्या काही दिवसांपासून जर आपण लक्षात घेतलं तर अतिशय खराब आहे. खराब हवेमुळे सर्दी, खोकला आणि घसादुखीच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे हवेची गुणवत्ता तपासण्यात येते. गेल्या काही आठवड्यात हवेच्या गुणवत्ता तपासणीतून ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांची हवा प्रदूषित असल्याच्या नोंदी करण्यात आल्यात. ठाणे, कल्याण, डोंबिवलीबरोबरच अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या लहान शहरांच्या निवासी भागांमधील हवा सुद्धा प्रदूषित असल्याचं निष्पन्न झालंय. कल्याण आणि डोंबिवली इथली हवा गुणवत्ता निर्देशांक बुधवारी 178 इतका होता. ठाण्यातील काही निवासी भागात हा निर्देशांक सुमारे 70 तर 3 हातनाका परिसरात 102 इतका होता. आणि आता ब्रेकनंतर विरारमधून एक संतापजनक माहिती समोर आली आहे. वसईतील अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार करण्यात आला. पीडिता वसईची राहणारी असून काही दिवसांपूर्वी तिची लक्ष्मण शेट्टीशी ओळख झाली. त्यानंतर शेट्टीने तिचं अपहरण करून वेश्या व्यवसाय करण्यास तिला भाग पडलं. तिला 17 दिवस सी साईट लॉजवर डांबून ठेवण्यात आलं आणि यावेळी लॉज चालक आकाश गुप्ता आणि कर्मचारी सुशांत पुजारीने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान पोलिसांनी पीडितेची सुटका करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. आणि आता पाहूयात एक वेगळी बातमी अशी की भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान जे आहे ते 160व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्याची 160 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त आजपासून उद्यानाला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ऑनलाईन तिकीट उपलब्ध होणार आहे. राणीच्या बागेला 160 वर्ष झाल्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. अशातच ऑनलाईन तिकीट प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे आणि यामुळे येणाऱ्या पर्यटकांना घरूनच तिकीट नोंदवता येईल. QR कोड स्कॅन करूनही हे तिकीट काढता येणार आहे. आणि या सगळ्या घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.